काय चाललंय तुम्ही आमच्या गोपाळला किडनॅप करताय? आमच्या देव माणसाला हात लावायची हिंमत कस काय झाली तुमची? गपे कसला देव माणूस ह्यो? अरे ह्यो तो चोर आहे, चोर आहे चोर. माझा टेम्पो घेऊन चोरून जात होता. अरे काही येडबीड लागलं काय तुला? तुझा टेम्पो म्हणजे काय गळ्यातला घंटा नाही काय चोरायला? आणि आमच्या गोपाळला काय करायचंय तुझा टेम्पो? नाही तर काय, अरे आमच्या देव माणसाने एक आवाज टाकला ना, गावातली 5-50 गाड्या आणून लोक उभा करतील आमच्या देव माणसासमोर. तुझा टेम्पो काय लागून गेला रे? हा उगाच आमच्या देव माणसावर नाही ते आरोप करत बसायचं ना. हा नाहीतर माझ्या एवढा वाईट कोण नाही. चौथीत असताना एका पोराच्या नाकातनं रक्त काढलं होतं मी. मला धरा रे, मला धरा. अरे माझं डोकं फिरलं का नाही? मग मी काय करेन मला पण कळणार नाही. ए शांत बसता जरा. विचार ह्या देव माणसाला, ह्यानं माझा टेम्पो चोरला का नाही ती. आज चोरला नव्हता टेम्पो. आपल्या गावामध्ये 2 मर्डर झाल्यात. अरे मॅडम गायब आहेत. त्यांची काळजी वाटत होती मला. सगळेजण त्यांना शोधतात तर मी बी शोधायला निघालो बाहेर. वाटत टेम्पो दिसला मला. म्हटलं की पहिल्यांदा अरे मॅडमला शोधून नंतर ही टेम्पो परत देता येईल. एवढं माझं चुकलं काय माहिती का? फक्त मी तुम्हाला सांगून जायला पाहिजे. हे चुकलं माझं. हा माणूस नक्कीच खोटं बोलतोय. अरे हा टेम्पोच्या आत काहीतरी लपून गावाच्या बाहेर घेऊन जात होता. मला एकदा टेम्पो चेक केलाच पाहिजे. आजी त्या मग तुम्ही मला सांगा बरं, 2 जण मी काय वाईट करेल का असं? नाही अख्खं जग फिरला का नाही तुम्ही, तरी गोपाळ सारखा देव माणूस तुम्हाला अख्ख्या कुरुली गावात शोधून सापडायचा नाही. ए टेम्पो चेक कराय काय हरकत आहे तुम्ही? बस आता जो काही निर्णय व्हायचा ना तो होऊन जाऊ द्या. कसला? आपण ह्यांना विचारायचं तुम्हाला टेम्पो चेक करायचंय? ते म्हणतील हा. झालं एवढंच निर्णय. आज जी काय ना दूध का दूध द्यायचं तर येऊनच जाऊ दे. ए हुकेल मेंदू, अरे दूध का दूध आणि पाणी का पाणी असं असतंय ते. तीच आणि हो दादा, तुम्हाला डाऊटच आहे ना? हो करा टेम्पो चेक.